हाय एव्हरीवन. 5 मिनिटात विज्ञानमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. अच्छा, कधी विचार केलाय का की आपल्याच पृथ्वीवर अशा काही जागा असू शकतात ज्या बघून वाटेल की आपण कुठल्या तरी दुसऱ्याच ग्रहावर आलोय? तर चला, आज आपण आपल्या प्लॅनेटच्या अशाच काही सगळ्यात विचित्र आणि अविश्वसनीय ठिकाणांची एक टूर करणार आहोत. तर मग सुरुवात करूया का? आपण आपल्या प्रवासाला पृथ्वीच्या पोटात खूप खोलवर घेऊन जाणार आहोत, अशा काही लपलेल्या गुप्त जगांमध्ये जी लाखो वर्षापासून बाहेरच्या जगाशी पूर्णपणे तुटलेली आहेत. विचार करा, तिथे काय सापडेल. हे बघा, ही आहे मेक्सिकोची जायंट क्रिस्टल केव्ह. विचार करा, साल 2000 मध्ये काही खाण कामगार आपलं काम करत होते आणि त्यांना अचानक ही गुहा सापडली. आणि आज जे दिसलं ते तर अविश्वसनीय होतं. चक्क 12-12 मीटर लांब सेलेनाइटचे क्रिस्टल्स. म्हणजे विचार करा, एखाद्या 3 मजली बिल्डिंग एवढ्या मोठे. आणि इथे फक्त मोठे क्रिस्टल्सच नाहीत, तर परिस्थितीही तितकीच एक्स्ट्रीम आहे. तापमान आहे 58 डिग्री सेल्सिअस आणि आर्द्रता तब्बल 100%. म्हणजे इतकं गरम आणि दमट की तुमच्या फुफ्फुसांमध्येच पाण्याची वाफ बनायला लागते. यामुळेच खास उपकरणांशिवाय इथे 10 मिनिटसुद्धा थांबणं शक्य नाही. किती धोकादायक असेल, नाही का? पण मग प्रश्न येतो की एवढे अवाढव्य क्रिस्टल्स बनले तरी कसे? याचं सगळं रहस्य दडलंय तापमानात. झालं असं की या गुहेच्या खाली असलेला मॅग्मा खूप खूप हळू थंड झाला आणि बरोबर 58 डिग्री सेल्सिअसवर स्थिर झाला. हे तापमान या क्रिस्टल्ससाठी जणू एक परफेक्ट नर्सरी ठरलं. इथे अॅनहायड्राइट नावाचं खनिज पाण्यात विरघळलं आणि तब्बल 5 लाख वर्षात सेलेनाइट्सचे हे महाकाय क्रिस्टल्स तयार झाले. या उलट जवळच असलेली केव्ह ऑफ स्वॉर्ड्स मात्र पटकन थंड झाली. त्यामुळे तिथले क्रिस्टल्स फक्त 1 मीटरपर्यंतच वाढले. चला, आता पुढच्या ठिकाणी जाऊया, जे यापेक्षाही विचित्र आहे. ही आहे रोमानियामधली मोविल केव्ह. गंमत म्हणजे ही 1986 साली चुकून सापडली. पण खरी धक्कादायक गोष्ट काय माहितीये? ही गुहा तब्बल 55 लाख वर्षांपासून, हो तुम्ही बरोबर ऐकलं, 55 लाख वर्षांपासून बाहेरच्या जगापासून पूर्णपणे सील होती. आता विचार करा, जिथे सूर्यप्रकाशच पोचत नाही तिथे जीवन कसं असणार? तर इथले जीव वापरतात एक वेगळीच पद्धत, केमोसिंथेसिस. सोप्या भाषेत सांगायचं तर हे जीव अन्न बनवण्यासाठी सूर्यप्रकाशावर अवलंबूनच नाहीत. ते हायड्रोजन सल्फाईडसारख्या विषारी वायूंच्या केमिकल रिॲक्शन्समधून स्वतःसाठी ऊर्जा तयार करतात. आणि या मिट्ट काळोखात एक पूर्णपणे वेगळी दुनियाच वसलेली आहे. शास्त्रज्ञांना इथे तब्बल 48 प्रजाती सापडल्या आणि त्यातल्या 33 तर विज्ञानाला याआधी माहीतच नव्हत्या. विचार करा, लाखो वर्ष अंधारात राहिल्यामुळे या जीवांनी स्वतःला पूर्णपणे बदलून घेतलंय. अनेकांना तर डोळेच नाहीत, त्वचेला रंग नाही आणि रस्ता शोधण्यासाठी त्यांच्याकडे आहेत एक्स्ट्रा लांब अँटेना. खरंच एखाद्या सायफाय मूव्हीमधले जीव वाटतायत, नाही का? ओके, तर आता जमिनीखालच्या अंधारातून बाहेर येऊया आणि पृष्ठभागावर जाऊया. आता मला सांगा, पृथ्वीवरचं असं कोणतं रहस्य असेल जे इतकं विशाल आहे की ते फक्त आणि फक्त अंतराळातूनच स्पष्ट दिसू शकतं? हे आहे सहाराचा डोळा, ज्याला रेषात स्ट्रक्चर असंही म्हणतात. ही रचना तब्बल 50 किलोमीटर रुंद आहे. इतकी मोठी आणि स्पष्ट आहे की सुरुवातीच्या काळात अंतराळवीर पृथ्वीवर आपलं नेमकं ठिकाण ओळखण्यासाठी याचा वापर एका लँडमार्कसारखा करायचे. आता याचं जवळपास परफेक्ट गोलाकार आकार बघून शास्त्रज्ञांना अधिक काय वाटलं असेल? एकतर हा उल्कापातामुळे तयार झालेला खड्डा असावा किंवा एखादा जुना ज्वालामुखी. पण खरं कारण त्याहूनही जास्त इंटरेस्टिंग आहे. ही रचना म्हणजे खरं तर झीज झालेला एक प्रचंड मोठा भूगर्भीय घुमट आहे. झालं असं की सुमारे 10 कोटी वर्षांपूर्वी जमिनीखालच्या हालचालीमुळे खडकांचे थर वर उचलले गेले आणि एक घुमट तयार झाला. मग लाखो वर्ष ऊन, वारा, पाऊस यामुळे या घुमटाची झीज झाली. यातले काही खडक कठीण होते, काही मऊ. त्यामुळे त्यांची झीज वेगवेगळ्या वेगाने झाली आणि ह्या सुंदर गोलाकार रिंग्स तयार झाल्या. आता हे बघा, हे आहे पोलंडमधलं वाकडं जंगल. किती विचित्र नाव आहे, नाही का? इथे सुमारे 400 पाईंची झाडं आहेत आणि गंमत म्हणजे ह्या सगळ्या झाडांची खोडं जमिनीजवळ एका विचित्र 90 डिग्रीच्या अँगलमध्ये वाकलेली आहेत. असं वाटतंय जसं काही ती सगळी एकाच दिशेला झुकून नमस्कार करतायत. मग असं का झालं असावं? यामागची सगळ्यात लोकप्रिय थिअरी आहे मानवी हस्तक्षेप. असं मानलं जातं की कदाचित फर्निचर किंवा जहाजांच्या बांधकामासाठी वक्र आकाराचं लाकूड मिळावं म्हणून ही झाडं लहान असतानाच मुद्दाम वाकवून त्यांच्यावर वजन ठेवलं गेलं. मग काय, झाडाला तर सूर्यप्रकाश हवाच, त्यामुळे त्याचा शेंडा परत वरच्या दिशेने वाढला, पण खालच्या खोडाचा आकार मात्र कायमचा वाकडाच राहिला. किती हुशारीची कल्पना आहे, नाही का? ओके, आता आपण आपल्या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत आणि आताचा प्रश्न तर आणखीनच चॅलेंजिंग आहे. कारच्या बॅटरीपेक्षा जास्त ॲसिडिक असलेल्या तलावात, जिथे लोखंडाचा श्वास घ्यावा लागतो, तिथे जीवन शक्य आहे का?
याचं उत्तर तुम्हाला आश्चर्यचकित करेल. आपण अशाच 2 जागांबद्दल बोलणार आहोत जिथे टोकाच्या रासायनिक परिस्थितीतही जीवन तग धरून आहे. हे आहे अंटार्क्टिकामधलं ब्लड फॉल्स. याला बघून खरंच असं वाटतंय ना की जणू काही बर्फातून पृथ्वीचं रक्त वाहत आहे. हे दृश्य जितकं शॉकिंग आहे तितकंच यामागचं विज्ञानही इंटरेस्टिंग आहे. तर मग हे रक्त येतंय कुठून याची गोष्ट लाखो वर्षांपूर्वी सुरू होते. एक मोठं खारं सरोवर प्रचंड मोठ्या ग्लेशियरखाली अडकून पडलं. आता या पाण्यात ऑक्सिजन तर नाहीये, पण भरपूर प्रमाणात लोह आहे. जेव्हा हे पाणी ग्लेशियरमधून बाहेर झिरपत्तं तेव्हा त्याचा हवेशी संपर्क येतो. मग काय, हवेतला ऑक्सिजन आणि पाण्यातलं लोह यांची रिॲक्शन होते आणि ते गंजायला लागतं. बस याचमुळे या धबधब्याला रक्तासारखा लाल रंग येतो. पण थांबा, यातली सगळ्यात कमाल गोष्ट तर अजून बाकी आहे. या अंधाऱ्या, थंड आणि ऑक्सिजन मुक्त पाण्यात सूक्ष्मजीवांची एक पूर्ण वस्ती आहे, एक पूर्ण इकोसिस्टम. हे सूक्ष्मजीव ऊर्जेसाठी सल्फर वापरतात आणि अक्षरशः लोखंडाचा श्वास घेतात, आणि तेही तब्बल 20 लाख वर्षांपासून. अविश्वसनीयच आहे हे. आणि आता आपला शेवटचा थांबा, इंडोनेशियातला काव्हा इजेन ज्वालामुखी. हे एक असं ठिकाण आहे जे दिसायला जेवढं सुंदर आहे तेवढंच किंबहुना त्याहून जास्त धोकादायक आहे. रात्रीच्या वेळी इथे या अशा विजेसारख्या निळ्या ज्वाला दिसतात. पण एक मिनिट, हा निळा लाभा नाहीये बरं का. हा खरं तर जमिनीतून बाहेर येणारा सल्फर गॅस आहे, जो प्रचंड तापमानामुळे जळताना असा निळा प्रकाश तयार करतो. आणि तिथेच आहे हा सुंदर, चमकदार, फिरोजी रंगाचा तलाव. पण याच्या सौंदर्यावर अजिबात भुलू नका, कारण हा हायड्रोक्लोरिक आणि सल्फ्युरिक ॲसिडने भरलेला आहे. याची ॲसिडिटी इतकी जास्त आहे की कारच्या बॅटरीपेक्षाही जास्त. याचा pH तर 0.5 पेक्षाही कमी आहे. कल्पना करा. मग प्रश्न येतो की इतका धोकादायक असूनही याचा रंग इतका सुंदर फिरोजी का? याचं कारण सोपं आहे. ह्या पॉवरफुल ॲसिडने आजूबाजूच्या खडकांमधले धातू विरघळवले आहेत आणि त्यामुळेच ह्या पाण्याला हा अनोखा रंग मिळालाय. तर हा होता आपल्या पृथ्वीवरच्या काही सगळ्यात विचित्र आणि अद्भुत ठिकाणांचा प्रवास. आता मला सांगा, जर तुम्हाला यापैकी कुठल्याही एका ठिकाणी पूर्णपणे सुरक्षितपणे भेट द्यायची संधी मिळाली तर तुम्ही कोणती जागा निवडाल आणि का? तुमचं उत्तर खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा. आजचा हा प्रवास आवडला असेल तर लाईक बटन नक्की दाबा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टींसाठी सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुमची मतं खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. भेटूया मग उद्या याच वेळी. तोपर्यंत बाय बाय.